नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. भाजपाच्या लोकांच्या पायाखालची वाळू घसरली. वंचितचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुजीब सौदागर यांचा आरोप. जे लोक आम्ही विकास केला असे सांगतात ते इतर पक्षाच्या उमेदवाराचे चिन्ह गोठण्याचे अधिकाऱ्यामार्फत प्रयत्न करत आहेत. जनता आमच्या सोबत आहे. देशात राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावं. केवळ कोणाला तरी धमकावून किंवा त्या पक्षाच्या उमेदवाराचे चिन्ह गोठण्याचे काम करून मत मिळत नाही. केवळ आपला पराभव होणार आहे म्हणून आमच्या पक्षाचे चिन्ह सर्व उमेदवारांना न देता राजकीय दबाव निर्माण करून संभ्रम निर्माण करण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुजीब सौदागर यांनी व्यक्त केले. विकासाच्या नावाने काय काम केले हे जनतेला माहीत आहे. आम्हाला जनमत मिळत आहे म्हणून सत्ताधारी अनेक प्रयोग करत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. इथले मतदार, निलंग्याची जनता ह्या घराणेशाहीला वैतागलेली आहे. ते म्हणत असतील आम्ही तुमच्यासोबत ओपनपणे फिरू शकत नाही. आज काँग्रेसचं दुखणं तर फार मोठं निलंगा शहरात झालेलं आहे, पण आमचं मतदान तुम्हालाच असणार आहे. जनतेमधून आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. भाजपाला तर इथली निलंगा वासी कंटाळूनच गेलेले आहेत. संपूर्ण निलंगा शहराच्या विकासाचे मुद्दे आम्ही घेऊन जात आहोत. निलंगा शहराची स्वच्छता, सुरक्षता, महिलांसाठी यंत्रणा आणि निलंग्यामधील विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि येथील युवकांना रोजगार, स्त्रियांना घरबसून लघुउद्योगामार्फत त्यांच्या संधी. वंचित बहुजन आघाड़ी जो आज विचारधारा को लेकर निलंगे शहर के अंदर जो उतरी हुई है, ये आवाम पब्लिक का बोलना ये है, ये भाजपा और कांग्रेस को बाइकआउट करना है, वंचित बहुजन आघाड़ी को जिता के लेके आना है. क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी ने जितने उदगीर तालुके के अंदर, शहर के अंदर जितने मुद्दे उठाई है और जितना वंचित बहुजन आघाड़ी ने काम किया है, ये लोग सत्ता में रह के भी काम नहीं कर सके. आज हमको आवाम सपोर्ट कर रही है, आवाम हमारे तहे दिल से हमारा इस्तेकबाल कर रही है. और इस मरतबा महानगर पालिका, नगर परिषद के अंदर नगर अध्यक्ष और नगर परिषद के कैंडिडेट पूरे हमारे जीत के आने वाले हैं. ये पब्लिक का बोलना और पब्लिक का सपोर्ट है. ये भ्रष्टाचार जो सरकार है, जो भ्रष्टाचारी यहाँ निलंगे में बैठे, हमारी लड़ाई उनके खिलाफ है. क्योंकि विकास के नाम पे आज निलंगे को तबाह और बर्बाद करने का काम किया है. आज कई ऐसे हज़ारों करोड़ रुपया फंड आया मगर निलंगे का विकास नहीं कर सके लोग. हमारा विकास, हम जिस तरीके से हमारी रणनीति लेके यहाँ पे उतरे हुए हैं, हम आवाम से बता चुके हैं और आवाम का हमारा बोलना भी ये है. जहाँ पे जो भाजपा के जो आमदार थे यहाँ के और यहाँ के जो नगर सेवक थे, कांग्रेस के नगर सेवक थे, नहीं कर सके, ये वंचित बहुजन आघाड़ी विकास करके बताएगी निलंगे का. विकास के लाइट, नल, रोड, ये विकास नहीं है. ये तो विकास बहुत ज़रूरी है शहर के लिए. महिलाओं की सुरक्षा, गवर्नमेंट कॉलेजेस, गवर्नमेंट हॉस्पिटल्स, ये काम है ना इनका. यहाँ पे क्या गवर्नमेंट हॉस्पिटल है? यहाँ पे क्या गवर्नमेंट कॉलेजेस है? कोई यहाँ पे माइनॉरिटी डिलीवरी हॉस्पिटल्स है गवर्नमेंट के? ये लोग नहीं कर सकते, मगर ये वंचित बहुजन आघाड़ी बिल्कुल करेगी. और इसके ऊपर हमारी जो आज आवाम में हमारी जो चर्चा है, इसके ऊपर हम काम करने वाले हैं. वंचित बहुजन आघाडीमध्ये लढायची जी ताकद आहे आणि आमच्या मागे जे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, तर कोणाची हिंमत आम्हाला धमकी द्यायची आत्तापर्यंत झाली आहे आणि भविष्यातही होणार नाही. आणि जरी देण्यात आली तर त्याला जशाच उत्तर देऊ. आता MIDC तर डेव्हलप झालीच नाही. MIDC मध्ये जिथं उद्योगधंदे उपलब्ध करून युवकांच्या हाताला काहीतरी रोजगार द्यायला पाहिजे, त्याऐवजी तिथं मंगल कार्यालयाला उभे करून टाकलेत आणि जागेची कमतरता आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर अनेक ठिकाणी नगरपालिकेची जमीन आहे, अनेक ठिकाणी इतर जमिनी असंच पडलेल्या आहेत. त्यामधून कोणतेही ते गृहीत करून त्यामध्ये करू शकतात, पण करायची मानसिकता पाहिजे. मुळात एवढ्या वर्षांवर तुमच्या घरी सत्ता असून तुम्हाला करायची मानसिकता नव्हती. दर निवडणुकीला एखादा मुद्दा उपलब्ध करायचा आणि त्याचा आमिष दाखवून मतदान घ्यायचे. ह्या बारीला यांच्या आमिषाला जनता बळी पडणार नाही. एक प्रशासनाची अशी यंत्रणा चालू आहे सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून यांचं खेळवणं करून टाकलं आहे. मुळात छोट्या पक्षांनी आणि उलट छोटे कोण आहेत ते त्यांनाही माहीत आहे. हे फक्त खोक्यावर निर्माण झालेलं सरकार आहे. यांचा सत्तेचा वापर, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, तेच करणं चालू आहे. आणि मुळात आम्ही पूर्ण पॅनलला गॅस सिलेंडर चिन्ह मागितलं होतं, जे आमच्या पक्षाचं आहे. आम्ही कुठले अपक्ष नाही आहे. अपक्षांना वेगवेगळे चिन्ह तुम्ही वाटून देऊ शकता, पण जे पक्ष आहे
आणि ज्याला ए बी फॉर्म आहे त्यांचे चिन्ह तुम्ही वाटून घेऊ शकत नाही. आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही पूर्ण पॅनलला आम्ही त्यांच्याकडे असं एक निवेदन सादर केलं आहे की आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि आम्हाला आमचं सिलेंडरचं चिन्ह नाही देण्यात आलं तर आम्ही आत्मदहन करू आणि आम्ही जेवढ्या यंत्रणा आत्तापर्यंत आमच्या लावल्यात प्रचारासाठी त्या आणून सर्व शासनाच्या दारात त्याचं आपण दहन करू. काँग्रेसने आमच्यासोबत नांदेडमध्ये युती केली, बुलढाण्यामध्ये युती केली आणि ऐन टायमाला युती तोडून भाजपा तिथं सत्तेमध्ये कसं येईल हाच त्यांनी प्रयत्न केला आहे. तुम्ही संबंध महाराष्ट्राचं बघू शकता. ते आम्हाला निवडणुकीच्या टायमाला आमच्यासोबत युती करायची बोलणी करतात पण आमच्यासोबत युती करत नाहीत. की ह्या निलंगा शहरामध्ये आम्ही ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसकडे युतीसाठी आम्ही प्रस्ताव ठेवला त्यावेळेस तिने अक्षरशः आमचा खिल्ली उडून टाकली, आमची बेइज्जती केली. अशी बेइज्जती केली की आम्हाला सांगण्यात आलं आम्ही तुमच्यासोबत युती करू. या निलंगा नगर परिषदेमध्ये 23 उमेदवार आहेत. 23 उमेदवारापैकी आम्ही तुम्हाला 2 उमेदवार देऊ आणि 2 उमेदवार पण असे देऊ की त्यांना आमची EB फॉर्म लावू. कुणाचे? काँग्रेसची EB फॉर्म. अरे बाबांनो, जर काँग्रेसच्या EB फॉर्म लावून जर वंचितचे उमेदवार लढत असतील मग ते वंचितचे उमेदवार कसे? तुम्ही त्यांच्या चिन्हावर आम्हाला लढायची सक्ती करता, स्वतःच्या चिन्हावर लढायची सक्ती करता. म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडी संपवायचं काम करताय. पण वंचित बहुजन आघाडी संपणार नाही. तुमचे काळे धंदे आम्ही संपवूत, ही काँग्रेस निस्तलामून करून टाकूत. कारण इथल्या भारताचा आणि या महाराष्ट्राची शत्रू एकमेव काँग्रेस आहे आणि काँग्रेसला भाजपाला हरवायचंच नाही. काँग्रेसला जर भाजपाला हरवायचं असतं तर त्यांनी आमच्यासोबत युती केली असती. काँग्रेसला भाजपाला हरवायचं नाही म्हणून ते आमच्यासोबत युती करत नाहीत. याचा अर्थ असा होतो की या महाराष्ट्रातली काँग्रेस ही भाजपाची खरी बी टीम आहे. या प्रस्थापित जे राजकीय पक्ष आहेत ते भाजपा असो किंवा काँग्रेस असो, या निलंगेकर कुटुंबाला किंवा देशमुख कुटुंबाला निलंग्यातील जनतेने भरघोस मतदान दिलं, बहुमताने निवडून आणलं. आतापर्यंत त्यांचे आमदार आम्ही निवडून आणले, त्यांचे खासदार निवडून आणले, त्यांचे मंत्री निवडून आणले, त्यांना आम्ही कॅबिनेट मंत्री केलं. पण आजही निलंगा शहरातील किंवा निलंगा तालुक्यातील कोणत्याच गावामध्ये नाली, रस्ता आणि पाणी या तिघांसाठीच आम्हाला आज लढा करावा लागतो निलंग्याच्या जनतेला. आजही निलंग्याच्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो आजही या ठिकाणी नाली नाही. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय, रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतोय. मी मंजुषाताई निंबाळकरांचं या ठिकाणी त्यांच्या डिरिंगची मी दाद देतो. शिवाजीराव पाटील निलंगेकर जे माजी मुख्यमंत्री होते आणि सध्याचे जे आमदार आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर, त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांनी रस्त्यामधील खड्डे दाखवलेले आहेत. रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ते आहेत, ही आज निलंगा शहराची परिस्थिती आहे. मूलभूत पायाभूत सुविधा ज्या आहेत त्यांच्या रस्ता, नाली, पाणी, महिलांच्या सुरक्षा, रोजगाराचे प्रश्न, या ठिकाणी मतदाराचे विकास कामं, विकास योजना हे आजही मतदारापर्यंत पोहोचत नाहीत.